नमस्कार मित्रांनो, मी सुहेल शेख. आज आपण किंमत आणि किंमती या पॉइंट सुरुवात करणार आहोत. काल आपण महत्त्वाच्या योजना बघितल्या होत्या, त्याची थोडक्यात रिव्हिजन सांगतो. तर बघा मित्रांनो, काल आपण कुठल्या कुठल्या स्कीम्स बघितल्या होत्या ज्या मार्केटिंगशी रिलेटेड होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची होती इसाम, इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ह्याच्यामध्ये विविध पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला होता. त्या अंतर्गत 3 पोर्टल महत्त्वाचे मी तुम्हाला सांगितले. त्यामध्ये एम किसान, ॲग्मार्क नेट नावाच्या पोर्टलवर आधारित 2 ॲप वन होत्या, किसान सुविधा आणि ॲग्री मार्केट. ह्याचं काय उद्देश होतं, तर इसामचं उद्देश होतं पायाभूत सुविधा उभारणे. त्यासोबतच जे ॲप आणि वेबसाईट आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी मालाची जी किंमत आहे त्याच्या माहिती देणं, त्यासोबतच हवामानाची माहिती देणं, यासारख्या गोष्टी इसामच्या अंतर्गत होत्या. म्हणजे हवामान, पावसाचा अंदाज आणि कृषी मालाच्या किमती, या सगळ्या गोष्टी. त्यासोबतच पायाभूत सुविधा उभारणं, गोदाम असतील किंवा कोल्ड चेन सप्लाय स्टोरेज असतील, तर त्या सगळ्या गोष्टी इसाम अंतर्गत होत्या. त्यानंतर इनाम ही खूप महत्त्वाची योजना होती. तर ती लागू झाली होती बाबासाहेबांच्या जयंती दिवशी 14 एप्रिल 2016ला. इनाम फक्त नाम नाही, त्यामध्ये ई आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉनिकली जोडलेले मार्केट आहेत. इलेक्ट्रॉनिकली नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट आहे, त्यामुळे त्याचं नाव इनाम आहे. त्याचं जे नार आहे ते उत्तम फसल उत्तम इनाम, म्हणजे तुमची फसल जर उत्तम असेल तर तुम्हाला उत्तम इनाम म्हणजे उत्तम किंमत मिळेल. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, तर सोलापूरच्या APMC मध्ये विकणारा शेतकरी डायरेक्ट कानपूरमध्ये माल विकू शकेल. कानपूरमधील व्यापारी जर त्यानं कानपूरच्या APMC मध्ये जरी रजिस्ट्रेशन केलं असेल तरी पण तो सोलापूरच्या शेतकऱ्याचा माल घेईल. आणि तो काय करेल, सोलापूरच्या शेतकऱ्याला पण त्याचा काय फायदा होईल, तर तो त्याचा जो भाव ते सोलापूरमधले व्यापारी त्याची अडवणूक करतात किंवा ते ठरवून त्याचे माल विकत कमी किमतीनं किंवा पडक्या दरानं घेतात. तर ती गोष्ट टाळून त्याला चांगला भाव मिळेल. त्यासोबतच व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल, त्याला बऱ्याच शेतकऱ्यांचा माल विकत घेता येते. तर इनाम ही जी योजना होती ती सुरुवातीला 1000 मंडींना एकत्रित जोडणार होती. सुरुवातीला जर 585 3 वर्षात जोडायच्या होत्या. 2021 पर्यंत 1000 जोडले आणि आता परत 1000 जोडण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर त्याची तारीख पण लक्षात ठेवा, 14 एप्रिल 2016. उत्तम फसल उत्तम इनाम त्याचा नारा आहे आणि जवळपास 2000 मंडी त्या अंतर्गत. आता इनाम जी आहे ना, ती जे मोठ्या लेवलचे APMC आहेत, म्हणजे सोलापूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, कानपूर असेल, बँगलोर असेल, चेन्नई असेल, अशा मोठ्या शहरातल्या APMC जोडण्यासाठी आहे. पण जे छोटे शेतकरी आहेत, ज्यांची 2 एकर पेक्षा कमी जमीन आहे, 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे, त्याला आपण लघु शेतकरी म्हणतो, ते डायरेक्ट जिल्ह्याच्या APMC पर्यंत आपले 5, 6, 7 पोती माल घेऊन जाऊ शकत नाहीत. तर त्यांच्यासाठी पुढची योजना आली होती, त्याचं नाव होतं ई-ग्राम. आता ई-ग्राम योजना ही 2018-19 मध्ये आली होती आणि त्यासाठी जे 22,000 ग्रामीण मंडी आहेत, म्हणजे ते छोट्या शहराच्या किंवा बाजाराचं जे एखादं गाव असतं, बाजाराचं गाव म्हणजे काय, त्यातल्या त्यात छोटं खेडं, छोट्या खेड्यांचं मिळून मोठं खेडं जिथं बाजार भरतं, अशा मोठ्या गावातल्या मंडी येत आहेत त्या जोडण्या जाणार आहेत. तर त्यासाठी 22,000 मंडीचं टार्गेट ठेवलं होतं. तर ई-ग्राम मध्ये किती मंडी आहेत मित्रांनो, 22,000 मंडी आहेत. 22,000 मंडी पुढे जाऊन इनामला जोडल्या जातील आणि एक इलेक्ट्रॉनिकली एकमेकाशी कनेक्ट असलेलं मार्केट तयार केलं जाईल. आता इनाम मध्ये काही राज्यांचा अपवाद होता, त्यामध्ये अपवाद कोणाचा होता, तर कर्नाटक. कारण कर्नाटकनं स्वतःच एक राष्ट्रीय मंडीसाठी एक मार्केट तयार केलं होतं, त्याचं नाव होतं राष्ट्रीय ई मार्केट सिस्टीम होती त्याची, आणि त्यांनी स्वतःच इलेक्ट्रॉनिकली आधीच जोडल्या होत्या, त्यामुळे ते इनाम मध्ये नव्हत्या. आणि बिहार आणि केरळ पण वगळलं होतं आधी सुरुवातीला, कारण केरळनं APMC साठी कायदाच केला नव्हता आणि बिहारने तो नंतर रद्द केला होता. त्यामुळं बिहार, केरळ आणि कर्नाटक आधी नव्हते आणि 7 सिस्टर प्लस सिक्कीम नव्हते. पण आता बदल काय झालाय, तर त्यामध्ये केरळ सुद्धा या इनाम मध्ये आलेला आहे आणि जम्मू केंद्रशासित प्रदेश पण आलाय. पण सध्याच लक्षात ठेवा, सध्या कुठले कुठले राज्य यामध्ये नाहीत, तर 7 सिस्टर प्लस सिक्कीम आणि कर्नाटक आणि बिहार. कर्नाटक का नाही, तर कर्नाटकचं स्वतःचं नेटवर्क आहे, राष्ट्रीय ई मार्केट सिस्टीम आहे स्वतःची त्याची. आणि जे बिहार आहे, तर बिहारमध्ये त्यांनी कायदा रद्द केलेला आहे APMCचा, त्यामुळे बिहार यामध्ये नाही आहे. बाकी 7 सिस्टर प्लस सिक्कीम हे इनाममध्ये नाहीत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची योजना होती प्रधानमंत्री किसान संपदा योजना. आता त्याचं नाव प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आणि प्रधानमंत्री कृषी किंवा त्याचं नाव आधी कृषी होतं, कृषी संपदा योजना, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. PMKSY ही सिंचनासाठी आहे आणि प्रधानमंत्री कृषी संपदा योजना ही सप्लाय चेन स्ट्रॉंग करण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा तयार केल्या जातील आणि जो माल खराब होणार आहे, म्हणजे समजा आता टमाट्याचा भाव उतरलाय किंवा टमाटे खराब होणार आहेत, तर ते पटकन प्रोसेसिंग केले जातील आणि त्यापासून सॉस वगैरे तयार करण्याचे कारखाने तयार करण्यासाठी जास्त पाठबळ दिलं जाईल. त्यासोबतच
ते टिकून ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज तयार केले जातील. तर अशी योजना ही कृषी संपदा योजना आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, संपदाचं पण लॉंग फॉर्म मधील दोन शब्द आहेत ते लक्षात ठेवा. संपदामध्ये ॲग्रोमरीन प्रोसेसिंग असा शब्द आहे. कदाचित संपदाचं सुद्धा लॉंग फॉर्म विचारण्याची शक्यता आहे पुढच्या काळात, त्यामुळे ते सुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. थोडा आता स्लो घेतोय मित्रांनो मी. संत शिरोमणी सावतामाळी आठवडे बाजार योजना ही महाराष्ट्राची होती. 2016 पासून सुरू करण्यात आली होती. ह्याचा उद्देश होता थेट ग्राहकापर्यंत जे कृषी उत्पादन आहे ते पोहोचवणं. तर संत सावतामाळी किंवा संत शिरोमणी श्री सावतामाळी योजना आहे, ह्याच्यामध्ये जे नगरपालिका आहेत किंवा महानगरपालिका आहेत हे सुद्धा भाग घेणार आहेत आणि शहरी लोकांना थेट शेतकऱ्यापासून माल मिळावा त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तर जे नवीन एडिशन आहे त्यांनी 334 नंबर पेज काढा आणि ज्यांच्याकडे जुनी एडिशन असेल तर त्यांनी 308 नंबर पेज काढा. तर त्याच्यावरचं बघा, तुम्ही पुस्तक तुमच्या समोर ठेवा आणि हे रिव्हिजन घेतोय मी थोडक्यात. त्याच्यानंतर महाराष्ट्रात विकेल ते पिकेल अभियान 2020 पासून सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील जे 81% शेतकरी सीमांत आहेत आणि 83% शेतजमीन जी पर्जन्यश्री आहे त्यांना योग्य भाव मिळत नाही, त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये मागणीनुसार पीक पद्धतीत बदल करणे, उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे, कृषी मालाचा ब्रँड तयार करणे, त्यासाठी सप्लाय चेन वगैरे चालू करता येईल. म्हणजे संपदा योजना कशी केंद्राची आहे तशी विकेल ते पिकेल योजना ही महाराष्ट्र सरकारने कधी चालू केली होती तर 2020 ऑक्टोबर, हे लक्षात ठेवा. विकेल ते पिकेल योजना, सॉ दॅट सेल, हे लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या ज्यांच्याकडे जुनी एडिशन आहे ती. त्याची तारीख बनली ऑक्टोबर 2020. ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, सप्लाय चेन स्ट्रॉंग करणार आहे आणि पायाभूत सुविधा विकास करणार आहे. त्यासोबतच जे मालाचं आहे ते ब्रँडिंग करणार आहेत. मग समजा नागपूरची संत्री, सोलापूरचं जर डाळिंब असेल किंवा सासवडचे अंजीर असतील तर त्याचं ब्रँडिंग केलं जाईल, GI टॅग मिळवण्यासाठी मदत केली जाईल. तर अशा संबंधीची ही योजना होती विकेल ते पिकेल अभियान. शेतीचे प्रकार पण बघितले आपण, त्यातले कुठली शेतीचं काय फायदे तोटे ते सुद्धा बघितले. आता नवीन पॉईंट चालू करतोय, किंमत आणि किमती धोरण. आता प्राइस अँड प्राइसिंग पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये काय तर किमान आधारभूत किंमत. आता किमान आधारभूत किंमत काय असते, ती कशासाठी जाहीर केली जाते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आता बघा, एखादं पीक लावायचं आहे तर त्यासाठी किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP जाहीर होते आणि MSP जाहीर करण्याचं ते काम CACP मार्फत केलं जातं. ती जी समिती स्थापन झाली होती ती 1965 ॲग्रिकल्चर प्राईस कमिटी स्थापन झाली होती, त्याची पुनर्रचना करून CACP झाली. तर ही MSP देण्याचं किंवा MSP जाहीर करण्याचं 2 उद्दिष्ट असतात. पहिलं उद्दिष्ट काय असतं तर एखादी समजा शेतकऱ्यांना पीक लावण्यासाठी प्रोत्साहन देणे. समजा यावर्षी मुगाच्या डाळीचा भाव खूप वाढतोय तर त्यावर्षी मुगाच्या डाळीला मुगाच्या डाळीचं उत्पादन खूप झालेलं आहे, त्यामुळं त्याचा भाव वाढलेला आहे ऑलरेडी, पण शेतकरी मुगाची डाळ लावत नाहीत. तर त्यासाठी MSP जास्त थोडा अजून वाढवून द्यायचा, त्यामुळे जास्त वाढवतील किंवा त्याचा MSP कमी करायचा जर भाव वाढवले असतील तर. समजा एखादा दुष्काळ असेल, समजा तूर ह्याच्या खूप तुटवडा पडतोय तर तुरीसाठी MSP वाढवून द्यायचा. पण समजा एखाद्या पिकाचे भाव जास्त वाढलेला आहे त्याचा MSP सरकारनंच कमी करायचा. समजा भुईमुगाचा भाव उगाच वाढायला आहे, मग समजा 150 रुपयाला मिळणारे शेंगदाणे आज 180 190 ला व्हायलेत, तर सरकार काय करेल, प्राइस सुद्धा कंट्रोल करेल MSPच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना संरक्षण दिलं जातं जेणेकरून व्यापाऱ्याकडून छळवणूक होणे किंवा पिळवणूक होणे, यासाठी MSPचे दुहेरी उद्देश आहेत. तर ते दुहेरी उद्देश लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघूया अजून. आता हे कसं करणार आहे बघा, तर MSP समजा गव्हासाठी सरकारनं 1700 रुपये जाहीर केले असेल आणि 1700 रुपये जाहीर केल्यानंतर शेतकऱ्याने ज्यावेळेस गहू पिकवले त्यावेळेस ते गव्हाचं पोतं घेऊन विकायला जाईल, त्यावेळेस जर व्यापारी त्याला म्हणला की 1200 रुपये देतो, तर शेतकरी काय म्हणेल, सरकार माझ्याकडनं 1700 घेते, मी तुला विकणार नाही. मग त्यामुळे काय होईल, व्यापाऱ्याला सुद्धा त्या 1700च्या पेक्षा जास्त भाव देणं भाग पडेल. आता सरकारला असं सांगून चालत नाही, सरकारला स्वतःनं पण त्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात. मग सरकार काय करतं, स्वतःच्या एजंट पाठवतं. तर एजंट कोण कोण असतील, तर अन्नधान्याचे उत्पादन जे आहेत ते विकत घेण्यासाठी साधारणतः FCIला पाठवलं जातं. समजा तेलबिया असतील तर ते विकत घेण्यासाठी आपण नाफेडला त्यासाठी स्पेशलाइज्ड केलेलं आहे, तर नाफेड ते विकत घेण्यासाठी जातं. जर तंबाखू असेल तर त्यासाठी
टोबॅको कॉर्पोरेशन आहे, त्याला ITC इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन. तुम्हाला सनफिश नावाची कंपनी माहीत असेल तर त्या आधी तंबाखूची खरेदी करायची, पण त्या ITCने स्वतःचा विस्तार करून सनफिश सारख्या स्वतःचे ब्रँड तयार केलेत. किंवा क्लासमेटची वही त्याच्या मागे पण इंडियन टोबॅको कॉर्पोरेशन असं लिहिलेलं असतं. तर ती सरकारची कंपनी आहे, केंद्र सरकारची कंपनी आहे, ती तंबाखूची खरेदी करते. तर त्याच्यानंतर कापूसाची इंडियन ज्यूट कॉर्पोरेशन असेल किंवा कॉटन कॉर्पोरेशन असेल, अशा वेगवेगळ्या संस्था जाऊन विकत घेतात. तर आता काय होईल, तर 1700 रुपये MSP जाहीर केले, शेतकरी तिथं विकायला गेलाय, मग FCIचा एजंट तिथं जाईल आणि तिथं ते सामान विकत घेईल, सॉरी त्याचं ती पोत आहे ते विकत घेईल. कारण काय, सरकारला फक्त जाहीर करून पण चालणार नाही, त्याला स्वतः पण खरेदी करावी लागेल. कारण फक्त जाहीर केलं तर मग व्यापाऱ्याला पण कळेल फक्त सरकारच जाहीर करते आणि ते विकतच घेत नाही. त्यामुळे ते यशस्वी करण्यासाठी त्याला काही प्रमाणात विकत पण घ्यावं लागतं. जसं MSPचा दुहेरी उद्देश असतं, म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं एखाद्या पीक लागवडीसाठी. दुसरी गोष्ट काय, शेतकऱ्यांना त्याचं किमान उत्पादन आहे किंवा किमान उत्पन्न आहे ते मेंटेन करणं. अशा सरकारच्या वतीने त्या दोन गोष्टी MSP साठी असतात. पण FCI ज्यावेळेस खरेदी करायला जाते तर त्याच्यासमोर सुद्धा दोन उद्दिष्ट असतात. FCI म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याचे काय दोन उद्दिष्ट असणार, तर पहिले तर आपली गोदामं भरणं. कारण का, तर उद्या तेच परत स्वस्त धान्य दुकानातून विकायचेत. आपण फूड सिक्युरिटी ऍक्ट केलाय, त्यानुसार 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयानं आपण तांदूळ, गहू आणि भरड धान्य विकतो. तर त्यासाठी आपल्याला मालाची पण गरज लागेल. तर ती पण एक गोष्ट आहे, बफर स्टॉक तयार करणं. आणि दुसरी काय उद्देश आहे, तर जे आपण MSPचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करणं. आता 1700 रुपये जरी सांगितलं असेल तर त्याला साधारणतः ते जास्तच किमतीने खरेदी करतं. कारण का, 1700 रुपये जरी MSP सांगितले असेल तरी FCIला बाजारभावानं विकत घ्यावं लागतं. जसं शेतकरीला जर 1800 रुपये व्यापारी देत असेल तर तो सरकारला 1700ने विकणारच नाही. निश्चितच ते थोड्या जास्त किमतीने FCI खरेदी करतं. आणि साधारणतः समजा त्यानं 2000 रुपये क्विंटलनं त्याचा गहू खरेदी केला असेल तर ही प्राइस मिळते, त्याला म्हणायचं प्रोक्युरमेंट प्राइस. आता ही दुसरी जी प्राइस भेटली त्याला काय म्हणायचं, प्रोक्युरमेंट प्राइस. आता प्रोक्युरमेंट प्राइस काय असते मित्रांनो, तर प्रोक्युरमेंट प्राइसनुसार म्हणजेच ज्या किमतीला FCI किंवा सरकार शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करते त्याला प्रोक्युरमेंट प्राइस म्हणतो. मिनिमम सपोर्ट प्राइस तुम्हाला समजले असेल, मिनिमम सपोर्ट प्राइस सरकार जाहीर करते. प्रोक्युरमेंट प्राइस म्हणजे काय, सरकार ज्या किमतीला खरेदी करते. आता त्याच्यानंतर पुढची प्राइस येते इश्यू प्राइस. आता प्रोक्युरमेंट प्राइस म्हणजे काय, 2000 रुपये किमतीनं, 2000 रुपये क्विंटलनं त्यानं गहू खरेदी केलाय, पण उद्या ही गोदामात ती भरून ठेवणार आहे आणि परत ते स्वस्त धान्य दुकानातून म्हणजे रेशनच्या दुकानातून विकायला लागणार आहे. आता विकताना 2 रुपये किलोनं आपल्याला गहू विकायचे, म्हणजे त्याचा भाव काय झाला क्विंटलला. 1 क्विंटल म्हणजे 100 किलो मित्रांनो. तर क्विंटलला त्याला 200 रुपयानंच विकावे लागणार आहेत. तर खरेदी तर केला आपण 2000 रुपयानं, पण विकावं तर लागतंय 200 रुपये. परत वाहतुकीचा वगैरे खर्च आपण राज्यावरच टाकलेला आहे. तरी 1800 रुपयाचं जे तूट आहे ते भरून काढली जाते, त्याला अन्न सबसिडी म्हणतो आपण. अन्न सबसिडी विषयी बराच वाद पण झाला होता. बाली पॅकेजमध्ये आपण पीस क्लॉज मंजूर करून घेतला. 2013ला जी WTOची बाली परिषद झाली होती त्यामध्ये आपण अन्न या सबसिडीसाठीच अडून बसलो होतो. तर ज्या मालानं आपण विकतो, म्हणजे 200 रुपये किलोनं रेशन दुकानात विकले जातात, सॉरी 200 रुपये क्विंटलनं जे गहू म्हणजे 2 रुपये किलोनं विकले जातात त्याला आपण इश्यू प्राइस म्हणतो. तर तिन्ही प्राइस समजले. मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे सरकारची किंमत जाहीर करतं. प्रोक्युरमेंट प्राइस म्हणजे FCI किंवा सरकारची कुठली एजन्सी डायरेक्ट शेतकऱ्याकडून ज्या किमतीने खरेदी करते. आणि इश्यू प्राइस म्हणजे काय, तर सरकार ज्या किमतीनं रेशन दुकानात ते माल विकतं. तर समजल्या तिन्ही किमती तुम्हाला व्यवस्थित समजलंय का सांगा मला. कुठली कन्सेप्ट राहिली असेल तर रेकॉर्डिंगवाल्यांना पण समजेल ते, त्यामुळे इथंच विचारत जा. तुमच्या शंका सगळ्यांच्या शंका सारख्या असतात. सबसिडी म्हणजे काय असते मित्रांनो, FCIचा खर्च मायनस विक्री किंमत असते. इश्यू प्राइस म्हणजे ज्या किमतीनं सरकार लोकांना इश्यू करतं. म्हणजे समजा 2 रुपये किलोनं गहू विकलेला असेल तर ते किती रुपये क्विंटलनं असेल, 200 रुपये क्विंटलनं ते गहू विकलं जातं. म्हणजे त्याची इश्यू प्राइस काय झाली, 2 रुपये किलो. आणि विकत कितीनं घेतलंय सरकारनं, प्रोक्युरमेंट कितीनं केलंय, 2000 रुपये क्विंटलनं, म्हणजे 20 रुपये किलोनं विकत घेतलंय आणि 2 रुपये किलोनं विकलंय. तर इश्यू प्राइस झाली 2 रुपये किलो आणि प्रोक्युरमेंट प्राइस झाली 20 रुपये किलो किंवा 2000 रुपये क्विंटल. 1 क्विंटल बरोबर 100 किलो. त्यामुळे ती प्राइस तशी कन्वर्ट केली. 2000 क्विंटलनं FCIनं खरेदी केलंय, म्हणजेच 2000 रुपये क्विंटलला म्हणजे 100 किलोला FCIला द्यावे लागले.
शेतकऱ्याला आणि परत ते विकायला आणले रेशन दुकानात, आणि रेशन दुकानात तर महाग विकू शकत नाही, तर ते 2 रुपयाने विकतो, तर ते झाली इश्यू प्राइस. ज्या किमतीनं सरकार रेशन दुकानात आपला माल विकते किंवा अन्नधान्य विकते त्याला आपण इश्यू प्राइस म्हणतो. समजलं? सबसिडी म्हणजे अनुदान. आता अनुदान म्हणजे काय, येणारा तोटा आहे तो तोटा भरून काढावा लागेल. आता ते 20,000 आणि 200 प्रति क्विंटलला त्याला तोटा झाला 1800 रुपये, आणि 1800 रुपये तोटा हा एफसीआयला कोण देतं, तर सरकार देतं. आणि त्याला साठवणूक खर्च पण काय असेल, म्हणजे गोडाऊनमध्ये ठेवायला काय खर्च लागेल, गोडाऊनचं जे काय मेंटेनन्स असेल, त्यासोबत तिथल्या लोकांचा पगार असेल, वाहतूक असेल, त्याला 100 रुपये एक्स्ट्रा खर्च आला प्रति क्विंटल मागं, तर टोटल किती तोटा झाला, तर तो 1900 रुपयाचा जो तोटा आहे तर तो अन्न सबसिडीच्या माध्यमातून एफसीआयला दिला जातो, आणि ते 1900 रुपये अन्न सबसिडी या खात्यात टाकली जाते. आता पुढे जाऊया. आता मला सांगा, एमएसपी, प्रोक्युरमेंट प्राइस आणि इश्यू प्राइस यामध्ये सगळ्यात जास्त किंमत किंवा सगळ्यात जास्त म्हणजे कुठली किंमत असेल, सगळ्यात जास्त हायर लेवल कुठल्या किमतीचं असेल, इश्यू प्राइस जास्त असेल, प्रोक्युरमेंट प्राइस असेल का एमएसपी जास्त असेल? सगळ्यांनी उत्तर द्या, जेवढे जण आहेत नाही तर, आणि रेकॉर्डिंग ऐकतात त्यांनी पण बाजूला लिहा, म्हणजे तुमचं तिथंच रिवाइज होऊन जाईल. आता मला सांगा, सगळ्यात जास्त प्रोक्युरमेंट प्राइस असणार आहे, त्याच्यानंतर 2 नंबरला कुठली किंमत असणार आहे, एमएसपी असणार आहे का इश्यू प्राइस असणार आहे? बरोबर आहे, एमएसपी म्हणजे काय असणार आहे, सरकारनं जाहीर केलेली किंमत. तर बघा, आता ही जी जाहीर केलेली किंमत असते ती कोण जाहीर करतं, तर कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस, एपीसी म्हणून स्थापन झाली होती 1965ला, आणि एफसीआय पण 1965ला स्थापन झाली होती दांतवाला समितीच्या शिफारशीनुसार. 1985ला एपीसीचं रूपांतर सीएसीपी म्हणजेच काय, कमिशन ऑन ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस ह्याच्यावर झालं. आता ही कॉस्ट अँड प्राइस ठरवताना ती बऱ्याचशा गोष्टीचा वापर करते, ते आपण पुढे बघूया, ते डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि विकत घेणाऱ्या संस्था पण बघितल्या आपण, भारतीय अन्न महामंडळ नाफेड असेल ज्याची स्थापना 1957ला झाली होती. त्याच्यानंतर पुढं भारतीय कापूस महामंडळ, ज्यूट महामंडळ, तंबाखू महामंडळ यासारख्या वेगवेगळ्या संस्था आहेत, शेतकऱ्याकडून माल विकत घेतात. आता आपण बघूया एफसीआयची स्थापना कशी झाली, तर 1955ला अन्नधान्य चौकशी समिती होती, अशोक मेहताच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. त्याच्यानंतर 1964ला ॲग्रिकल्चर प्राइस समिती स्थापन झाली, त्याचे अध्यक्ष एल के झा होते. एल के झानी परत सांगितलं की एक तुम्ही काय झालंय की समजा कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचं उत्पादन झालं असेल आणि तिकडे राजस्थानमध्ये खूप कमी प्रमाणात उत्पादन झालं असेल, तर मग लोक काय करणार, राजस्थानमध्ये मका मोठ्या प्रमाणात खातात, तर हे ट्रान्सपोर्ट करून देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात नेऊन मोठ्या प्रमाणात व्यापारी नफा कमवतात, आणि त्याचा तोडगा काढण्यासाठी तुम्ही पूर्ण भारतभरात एका पद्धतीने भाव असलं पाहिजे आणि किमतीवर शासनाचं नियंत्रण असलं पाहिजे, यासाठी कुठल्या तरी गोष्ट काढा आणि यासाठी फूड ग्रेन्स आणि प्राइस कमिटी स्थापन करा, असं त्यांनी सांगितलं होतं. असं त्यांनी सांगितलं की एक कायमस्वरूपी समिती असली पाहिजे, त्याची परिस्थितीचा विचार करून एक संस्थात्मक रचना असलेली ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन 1965ला स्थापन करण्यात आलं, आणि त्याच वर्षी एफसीआय पण स्थापन झालं. म्हणजे बघा, 1966ला ज्यावेळेस हरित क्रांती झाली त्यावेळेस एफसीआय आणि ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन होतं, त्याचा खूप मोठा फायदा पुढच्या हरित क्रांतीला झाला. आणि हरित क्रांतीमध्ये आपण जे यश प्राप्त केलंय त्यामध्ये या दोन संस्थेचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटा आहे, एपीसी आणि या एफसीआयचं. तर ते कोण ठरवतात मी आता सांगतोय, अजिंक्य एमएसपीचे भाव, तेच आपण बघणार होतो पुढे आपण. आता ही कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस ही आधीची एपीसी होती, 1985ला त्याचं नाव बदलून किंमत कृषी मूल्य व किमती आयोग म्हणजे कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस असं झालं. आता हे जे काम काय आहे, तर सरकारला निर्देशित पिकाच्या किमान आधारभूत किमतीविषयी सल्ला देणं. आता सीएसीपी काय करतं, तर सरकारला सल्ला देतं की किती रुपयानं कुठलं पिकाचा भाव किती ठरवलं पाहिजे, त्यासाठी एक अध्यक्ष, एक सचिव आणि सदस्य, एक कार्यालयीन आणि 2 गैरकार्यालयीन असतात, तर ते लक्षात ठेवायची काहीच गरज नाही.
नवीन सिंग आहेत सध्या, ते CACP चे अध्यक्ष आहेत, तेवढं फक्त लक्षात ठेवा. जर कदाचित डीपमध्ये प्रश्न गेला तर, पण एवढ्या डीपमध्ये जाणार नाही. तर ते खालील बाबींचा विचार करतात. कुठल्या कुठल्या बाबींचा? तर टर्म्स ऑफ ट्रेड मधील बदल, म्हणजे कृषी आणि गैर कृषी क्षेत्रातील व्यापार शर्तीमधील बदलांचा विचार. म्हणजे समजा महागाई जर वाढली असेल तर शेतकऱ्यांच्या राहणीमानात पण बदल होणार आहे. त्यामुळे फक्त शेतीच्या येणाऱ्या खर्चाचा पण विचार केला जाणार नाही, तर त्यासोबतच पेट्रोलचे भाव किती वाढले, त्यासोबतच जे वस्तू आहेत त्या वस्तूंचे भाव किती वाढले, फर्निचर असेल, लाकूड असेल, इंधन असेल, ह्याचे सुद्धा भाव किती वाढले ह्याचा सुद्धा विचार केला जातो. त्यासोबतच विपणनाच्या पद्धती आणि लागणारं त्याचं मूल्य, विपणन म्हणजे काय, मार्केटिंगसाठी किती खर्च येतो ह्याचा पण विचार केला जातो. पण किमतीमध्ये होणाऱ्या बदलांचा पण विचार करतात. त्यासोबतच निर्देशित केलेल्या पिकांचा ते बारकाईनं अभ्यास पण करतात आणि त्या संबंधी ते किमान आधारभूत किंमत किती असावी यासाठी सल्ला देतात. आता त्यासाठी उत्पादनाचे मूल्य किती असेल, आता समजा मला लावायचं गहू, आपण स्पेसिफिक उदाहरण घेऊया. त्या गहूचं उत्पादन घेण्यासाठी आदानात किती बदल झालाय, म्हणजे तिथं जे कामाला येणार आहेत, गहूची लागवड करायची असेल, त्यानंतर लागवड केल्यानंतर तिथले जे कामं असतात त्यासाठी मजुरी किती द्यावी लागेल, बियाणं किती रुपयाचे लागतील, ह्या सगळ्या आदाना आणि प्रदानांचा विचार केला जातो. त्यासोबतच बाजारातील कल काय, म्हणजे समजा बाजारभाव समजा 2000 रुपये असेल गव्हाचा, तर सरकारनं 1400 रुपये MSP जाहीर करून त्याचा काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे बाजारातील कल किंवा मागणी आणि पुरवठा हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. पिकामधील किमतीमधील तुलना, समजा आपण काय केलं, गव्हाचा जो MSP आहे ना तो डायरेक्ट 40 ठेवला आणि तांदळाचा MSP डायरेक्ट 15 ठेवला, तर काय होईल, सगळी लोक गव्हाचं उत्पादन घ्यायला लागतील आणि आपल्याला तांदळाचा तुटवडा होईल. त्यामुळे पिकामधील तुलना सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासोबतच राहणीमानातील काय परिणाम होणार आहे शेतकऱ्यांचा, तर त्या सुद्धा गोष्टींचा विचार केला जातो. आंतरराष्ट्रीय किंमत पातळी किती आहे ते सुद्धा बघितले जाते. समजा उद्या काय झालं की गव्हाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त वाढली आणि आपण कमी MSP दिले तर त्याचा शेतकऱ्यांना तोटा होऊ शकतो. तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय किमतीची पातळी ती सुद्धा बघितली जाते. त्यासोबतच इश्यू प्राईस आणि सबसिडीवर संभाव्य परिणाम किती होणार आहे. नंतर काय केलं आपण, MSP डायरेक्ट जाहीर केली 30 रुपये आणि सध्या बाजारभाव 20 रुपये, तर उद्या FCIला स्वतः जाऊन तिथला गहू विकत घ्यावा लागणार आहे आणि त्याला भरमसाठ प्रमाणात अन्नासंबंधी सबसिडी द्यावी लागणार आहे आणि सरकार सध्याच नुकसानीमध्ये आहे, त्यामुळे त्याला एवढी जास्त सबसिडी देणं परवडणार नाही. त्यामुळं सबसिडीवरील परिणाम ह्या सुद्धा गोष्टींचा विचार केला जातो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे, म्हणजे त्याचं उत्पादन घेण्यासाठी किती खर्च येणार आहे. आता 2018-19चं जे बजेट होतं त्याच्यामध्ये एकदम मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी एक घोषणा काय होती की आपण MSP आहे ना त्याच्यात 1.5 पटीनं वाढ करण्यात येईल. काय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. त्याच्या आदल्या वर्षी आपण सांगितलं होतं की 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे आणि ते डोळ्यासमोर ठेवून 2018-19च्या बजेटमध्ये उत्पादन खर्चाच्या 1.5 पट किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याची घोषणा करण्यात आली होती. म्हणजे समजा गहू उत्पादन करण्यासाठी किलो म्हणजे एका क्विंटलला 1000 रुपये खर्च येत असेल तर त्याची MSP किमान 1500 पेक्षा जास्त जाहीर केली जाईल, असं घोषणा 2018-19च्या बजेटमध्ये केली होती. तर ती पण गोष्ट एकदा लक्षात असू द्या, ह्याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. तर 2018-19चं बजेट हे मोठं आहे, त्याच्याविषयी या गोष्टीची घोषणा करण्यात आली होती. आता MSPचा जो अहवाल आहे ना तो CACP केंद्र सरकारला सुपूर्द करते आणि केंद्र सरकार संबंधित मंत्रालय आणि राज्य सरकारना पाठवून त्याची मतं मागवते, कारण राज्य सरकारला पण त्याच्यामध्ये भाग घ्यावा लागतो. अहवाल आणि मते विचारात घेऊन कॅबिनेट कमिटी जी आहे आर्थिक व्यवहार संबंधित, ज्याला आपण सेसा म्हणतो, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ही फायनल डिसिजन घेते आणि किमती प्रकाशित करते. म्हणजे बघा, ह्याच्या आधी कसं प्लॅनिंग कमिशन होतं, प्लॅनिंग कमिशन योजना तयार करते आणि ते नियोजन म्हणजे प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन आयोग, आणि ते कोणाकडे पाठवत होतं, त्याच्या आधी कुणाकडे पाठवत होतं तुम्ही सांगा, तुमच्या लक्षात आहे का आता? आधी कुठली योजना कुठली कमिटी होती ज्यात राज्यांचा सहभाग होता, राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आपण ती परत बदल केला, त्याला NDC असं म्हटलं होतं. त्याला लॉंग फॉर्म सांगा. ते मंजुरी द्यायचं पंचवार्षिक योजनांना. त्याच पद्धतीनं इथं CACP तयार करते. हां बरोबर आहे, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल कसं प्लॅनिंग कमिशनच्या योजनांना मंजुरी देत होतं, तसं CACPनं जे ठरवलेल्या किमती आहेत किंवा सल्ला दिलेल्या किमती आहेत त्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं काम सेसा करतं आणि फायनल डिसिजन घेऊन
त्याच्या किमती प्रकाशित केल्या जातात. आता किती वस्तूंसाठी ते दिलं जातं हे महत्त्वाचं आहे. तर त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्राईस किंवा नियंत्रित किमती असं म्हटलं जातं MSP ला. त्यासाठी किमान आधारभूत किंमत MSP 23 वस्तूंसाठी, त्यामध्ये 7 अन्नधान्याची पिकं आहेत. तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका. आता ही लक्षात कसं ठेवायची, तिची सोपी पद्धत सांगतो मित्रांनो. 7 अन्नधान्य आहेत ना, त्यातले 5 पिके आहेत ते हरित क्रांतीसाठी वापरले गेलेले आहेत. हरित क्रांती म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं, पहिल्यांदा तांदूळ, गहू, मका, ज्वारी आणि बाजरी हे 5 पिकं आहेत त्या अन्नधान्यामधले जे हरित क्रांतीमधले. त्यामध्ये नाचणी आणि बार्ली हे एक लक्षात ठेवा. नाचणी आणि बार्ली हे 7 अन्नधान्याची पिकं आहेत. प्लस 5 कडधान्य आहेत. 5 कडधान्य आपण जे जास्त प्रमाणात खातो, तूर मूग डाळीसाठी, उडीद, हरभरा आणि मसूर. मसूर आपण खिचडीसाठी वापरतो. तूर, मूग, मसूर हे रोजचे खाण्यातले आपल्या डाळी आहेत. त्यासोबत उडीद इडलीसाठी वापरतो आणि हरभरा पण रोजच्या जेवणातल्या गोष्टी आहेत. तर हे 5 डाळी आहेत, तूर, मूग, उडीद, हरभरा आणि मसूर हे लक्षात ठेवा. 5 कडधान्य किंवा डाळी आहेत. 7 तेलबिया आहेत. तेलबियामध्ये भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, कारळा, मोहरी आणि करडई असला. इथं कारळा आणि करडई ह्याचं उत्पादन थोड्या कमी प्रमाणात घेतलं जातं. तर भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, कारळा, मोहरी आणि करडई यातलं राईसाठीची जी MSP आहे ना, ती 2017-18 पासून जाहीर झालेली नाही, ते लक्षात ठेवा. आता त्यामध्ये 4 नगदी पिकं आहेत. नगदी पिकं म्हणजे कॅश क्रॉप्स. त्यामध्ये कापूस आहे आणि ज्यूट आहे. नारळ 2 पद्धतीने आहे, नारळ सोललेलं आणि बिगर सोललेलं, म्हणजे अख्खं नारळ आणि सोललेलं नारळ, असं नारळ 2 प्रकार आहे किंवा 2 वेगवेगळ्या कॅटेगरीच्या अंडर आहे. तर आधीपासून बघूया. 23 जी पिकं आहेत त्यामध्ये 7 अन्नधान्य आहेत. हरित क्रांतीमधली 5 पिकं प्लस नाचणी आणि बार्ली. 5 डाळी म्हणजे 5 कडधान्य आहेत. त्यामध्ये तूर, मूग, उडीद, हरभरा आणि मसूर आहे. 7 तेलबिया आहेत. त्यामध्ये भुईमूग आहे, सूर्यफूल आहे, सोयाबीन आहे, तीळ आहे, कारळा आहे, मोहरी आहे आणि करडई आहे. आणि 4 नगदी पिकं आहेत. नगदी पिकामध्ये नारळ 2 कॅटेगरी खाली आहे, सोललेलं आणि बिगर सोललेलं. तुमच्यापैकी ज्यांचं अनम्यूट झालंय त्यांनी म्यूट करा. पुढे बघा, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस, त्याला FRP असं म्हणतो आपण. तर FRP ऊसासाठी जाहीर केलं जातं. FRP फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस, तर आपण ते पुढे बघूया डिटेलमध्ये. ते ऊसासाठी FRP जाहीर केलं जाते. लेवी किंमत म्हणजे काय, तर आधी जे मिल आहेत त्या मिल आकाराकडून जे तांदूळ वगैरे उत्पादक आहेत किंवा जे मिल्स आहेत त्याच्याकडून डायरेक्ट सरकार कमी किमतीनं त्या मिलकडून तांदळाची खरेदी करत असायचं आणि ते कमी प्राइस असायचं, जेणेकरून त्या पुढं आपल्याला रेशनमध्ये विकता येईल. पण सध्या ही लेवी किंमत रद्द झालेली आहे. लेवी किमतीनं आपण काही खरेदी करत नाही. त्यानंतर बाजार हस्तक्षेप योजना आहे, ती फलोत्पादनासाठी. त्यानंतर केंद्रीय विक्री किंमत म्हणजे सेंट्रल इश्यू प्राइस, म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणालीतून निवडले जाणारे तांदूळ, गहू आणि भरडधान्य हे ज्या किमतीनं विकले जातात त्याला इश्यू प्राइस असं म्हणतात. आणि कमाल विक्री किंमत म्हणजे काय, कापूस, बियाणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत ते कमाल किमतीत किती विकले जातील हे सरकार स्वतःच ठरवतं. म्हणजे यापेक्षा जास्त कापसाचे बियाणे विकले जाणार नाहीत असं सरकार ठरवतं. त्याला आपण कमाल विक्री किंमत असं म्हणतो. आता आपण MSP तर बघितले. MSP मध्ये आपण काही आकडेवारी बघूया. यासाठी 2021-22 आकडेवारी महत्वाची आहे. 19-20, 20-21 आणि 21-22. आता 21-22 जी आकडेवारी आहे त्याच्यावर पुढे प्रश्न येणार आहे मित्रांनो, तर तुम्ही प्लीज तिथे आकडेवारी टाका. होय, तुम्हाला काय बोलायचं आहे का? एक मिनिट, मी फोटो टाकतो किंवा तुम्ही स्वतः पण नेटवरनं सर्च करू शकता. जे रेकॉर्डिंग ऐकतात ना, तुम्ही एकदा नेटवरून MSP फॉर 2021-22 हे बघा. कारण दरवर्षी पुढच्या वर्षीची MSP आधी जाहीर केलेली असते. कारण पीक लावायच्या आधी MSP जाहीर केली तरच त्याचा फायदा होणार आहे. तर तुम्ही प्लीज नेटवरून MSP काढून घ्या. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं MSP मध्ये, तर सगळ्यात जास्त वाढ ही कुठल्या पिकात झालेली आहे, तर
452 रुपयानं सगळ्यात जास्त वाढ, घसघशीत वाढ ही तिळमध्ये झालेली आहे. तिळाच्या पिकात, तिळमध्ये जी वाढ झाली, सिझम किंवा तीळ असं म्हटलं जातं, त्याची MSP 7307 आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा सगळ्यात जास्त 452 रुपयाची वाढ त्याच्यामध्ये झालेली आहे. त्यामध्ये लक्षात ठेवताना तुम्ही भात, ज्वारी आणि गहू यासारख्या 3-4 पिकाची लक्षात ठेवा आणि साधारण जे भाव आहे ते लक्षात ठेवलं तरी पण चालेल. ते तुम्हाला क्विंटलमध्ये लक्षात राहत नसेल तर किलोमध्ये लक्षात ठेवा, किलोमध्ये जास्त सोपं जाईल. बघा त्यामध्ये भातासाठी 19.60 आणि 19.4 त्यामध्ये 2 टाईप केलेले आहेत त्यांनी, साधारण आणि ग्रेड एचं. तर साधारण 19.60 म्हणजे 20च्या आसपास आहे. ज्वारीमध्ये हायब्रिड ज्वारी आहे ती 27.38 आणि 27.58 म्हणजे ज्वारीचा जो भाव आहे तो 27 रुपये, भाताचा जो आहे तो 19 रुपये, 19 रुपये 27 रुपये किलो असं लक्षात ठेवा. तुम्हाला साधारण बाजारातले भाव पण माहीत असतील. बाजरीचं 22 रुपये, मक्याचं 18 रुपये, नाचणीचं 33 रुपये. तर हे सगळं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यामध्ये सगळ्यात जास्त आहे ते मूग आणि डाळीमध्ये सगळ्यात जास्त कशाचं आहे बघा, तर डाळीचा जर विचार केला तर उडीद ज्याचा भाव आहे ते 72 रुपये. उडीद या पिकाचा भाव किती ठरवलं आहे डाळीमध्ये, 72 रुपये ठरवलेला आहे. तर सगळ्यात जास्त डाळीमध्ये उडदाचा भाव आहे 72 रुपये. तर हे जे पिकाचे जो चार्ट आहे तो लक्षात ठेवा. त्यातले जे मोजके डाळीमध्ये 2-3 डाळी लक्षात ठेवायच्या, किंवा बाकीचे जे पिकं आहेत गहू, तांदूळ आणि ज्वारी ह्याचे भाव लक्षात ठेवा. बाकीचे रँडमली लक्षात राहिले तरी राहिले. आणि परीक्षेचे जे आदल्या दिवशी आहेत तर त्या दिवशी ह्या गोष्टी वाचून ठेवायच्या, कारण ते सारखं विसरून जाणार आहेत. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण FRP म्हणजे काय आता बघूया. आता 2009-10 पर्यंत आहे ना, केंद्र सरकार ऊसासाठी स्टॅट्युटरी प्राइस जाहीर करत होतं. त्याला वैधानिक किमान किंमत स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस जाहीर करत होतं. 2009ला ह्याच्याऐवजी फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस जाहीर करण्याची दुरुस्ती शुगर केन कंट्रोल ॲक्ट 1966 मध्ये केली आणि 2009-10 पासून ऊसासाठी FRP जाहीर केली जाते. FRP जाहीर करताना कृषी व किमती आयोग, त्यासोबतच साखर उत्पादक, सरकार आणि ऊस लागवडदार जे आहेत त्यांच्या ज्या संघटना आहेत किंवा शेतकरी संघटना आहेत याच्याविषयी सल्ला मसलत केली जाते. आणि महाराष्ट्रात तर राजू शेट्टीचे ऊस आंदोलन खूप जास्त गाजलेले होते, तुम्हाला माहीतच असेल. तर या सगळ्यांचा विचार करून आणि शेतकऱ्यांच्या ऊस लागवडीतील जोखीम, कारखान्याची मळी भुशापासून मिळणारा नफा, साखरेची किंमत किती आहे, लागवडीचा खर्च किती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून MSP प्रमाणे FRP कृषी मूल्य आणि किंमती आयोग जे CACP आहे ते सुचवतं आणि सेसा ते निर्धारित करतं. म्हणजे बाकीच्या पिकासारखंच आहे, फक्त ह्याचं जे स्ट्रक्चर आहे किंवा वेगळ्या पद्धतीनं काय, तर ह्याच्यामध्ये लागवडदार, साखर उत्पादक, शेतकरी संघटना आणि सरकार हे एकत्रित मिळून चर्चा करतं. आता FRP हा मार्गदर्शक दर असतो. राज्यांना त्यापेक्षा जास्त दर पण जाहीर करता येतो. तुम्हाला माहीत असेल की कर्नाटक सरकार दरवर्षी त्यांचं जे राज्य सरकार आहे ते FRP पेक्षा थोड्या जास्त दराने स्वतःचं दर जाहीर करतं. पण जर ते FRP पेक्षा जास्त दर जर जाहीर केलं कुठल्या राज्याने तर त्याला जी वरची किंमत आहे त्या राज्याला स्वतः द्यावी लागते. त्याला जी स्टेट ॲडवाइज्ड प्राइस किंवा SAP असं म्हणतात. तर ते लक्षात ठेवा. SAP म्हणजे काय, स्टेट ॲडवाइज प्राइस FRP पेक्षा थोडी जास्त असते. आता 2020-21 राज्यासाठी ती FRP किती होती, 285 रुपये प्रति क्विंटल. आता हे टनात आपण लक्षात ठेवतो, 2850 रुपये टन हा ऊसाचा दर होता. 2018-19ला 2750 होता, पण 2020-21ला तो फक्त क्विंटल मागे 10 रुपयानेच वाढलेला आहे. ह्याच्या आधी ज्यावेळेस राजू शेट्टीनं आंदोलन केलं होतं 14-15चा काळ, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात FRP मध्ये वाढ करण्यात आली होती. 30-30, 40-40 रुपयानं घसघशीत वाढ एका वर्षात झालेली होती. तर त्यावेळेस ते आंदोलन पण गाजले होते. तर FRP समजलं. आता पुढे जाऊया आपण. लेव्ही प्राइस मी तुम्हाला सांगितले, वसुली किंवा उचल आधी साखर कारखान्यातून किंवा तांदूळाच्या मिलवरून 20-21चे तुम्हाला सांगितले. आता 285 रुपये सध्याची FRPचा रेट आहे क्विंटलच्या मागे, किंवा टनाच्या मागे 2850. टन विचारलंय का क्विंटल विचारलंय ते लक्षात घ्या आधी.
त्याच्यानंतर पुढची जी आहे ती मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम. मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम काय, तर फलोत्पादन क्षेत्रातील जे चढ उतार आहेत तर त्याचा तोटा शेतकऱ्यांना होऊ नये त्यामुळं स्वतः नाफेड मार्फत किंवा फलोत्पादन वस्तूंची खरेदी नाफेड सारख्या संस्था करतात आणि जर खरेदीमध्ये तोटा आला तर त्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य हे दोघे 50-50% घेतात. कारण मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमचं वैशिष्ट्य काय, तर हे जे राज्याने स्वीकारलंय त्याच राज्यांना लागू आहे आणि सगळ्या पूर्ण भारतभरात लागू नाही. समजा महाराष्ट्राने जर ही योजना स्वीकारली तर महाराष्ट्र सरकारला जो तोटा होणार आहे त्याच्या 50% रक्कम स्वतः राज्याला द्यावी लागते. त्यामुळे मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम हे राज्यावर डिपेंड आहे स्वीकारायची का नाही, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं सेंट्रल इश्यू प्राईस. इश्यू प्राईस मी तुम्हाला सांगितलंय सरकार ज्या किमतीनं विकतं. त्यानंतर पुढे एक कन्सेप्ट आहे मिनिमम एक्सपोर्ट प्राईस. किमान निर्यात किंमत म्हणजे काय, ज्यापेक्षा कमी दराने ती वस्तू निर्यात करता येणार नाही. तर देशी कृषी वस्तूंच्या किमती वाढणे किंवा उत्पादनात घट होणे त्यावरील उपाय म्हणून ही किंमत निर्यात धोरण जाहीर करण्यात येते. त्यामध्ये बटाटा, कांदा यासारख्या चढ उतार होणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जातो. समजा उत्पादनात घट जर आली तर त्यावेळेस किमान निर्यात किंमत जाहीर केली जाते. त्यानुसार केंद्र सरकार या वस्तूंच्या निर्यातीवर बंधन लागते आणि प्रमाणापेक्षा उत्पादन जर वाढलं असेल तर वस्तूंच्या किमती कमी होतात. अशा वेळी किमान निर्यात किमती बाद केल्या जातात. तर हे लक्षात ठेवा. ह्याचा काय उद्दिष्ट असतो, जर समजा कांदा 100 रुपयाच्या वर चाललाय तर कांदा निर्यातीवर 700 रुपये प्रति टन मिनिमम एक्सपोर्ट प्राईसचे बंधन टाकण्यात आलं होतं. म्हणजे तुम्ही काय करायचं, 700 रुपये डॉलरनंच विकायचं. त्यामुळे कांद्याची निर्यात कमी झाली, त्यामुळं कांदा देशातल्या देशात राहील आणि आपल्या देशातल्या कांद्याचा दर कमी होईल. त्यासाठी मिनिमम एक्सपोर्ट प्राईस आहे हे ग्राहकांच्या दृष्टीनं चांगलं आहे, हे लक्षात ठेवा. मिनिमम एक्सपोर्ट प्राईस आहे ना ते ग्राहकाच्या दृष्टीनं चांगलं आहे. त्यानंतर मॅक्झिमम सेल प्राईस पण असतं. म्हणजे समजा कापसाचे बिया आहेत ते विकताना कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाच्या सहसचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि ही समिती काय करते तर कापसाच्या बियाण्याची कमाल विक्री किंमत सुचवते. म्हणजे समजा यावर्षी त्याने ठरवलं की जे कापसाचे बियाणं आहेत ना ते प्रति किलो 150 रुपयाच्या पेक्षा जास्त विकायचे नाहीत. सरकारनं ते कॅप लावलं ना तर त्याच्यापेक्षा जास्त ते विकताच येणार नाही. तुम्हाला माहीत असेल मास्कसाठी आणि आपलं जे सॅनिटायझर आहे त्यासाठी सरकारनं सांगितलं होतं 50 ml ची जी बाटली आहे ना ती 50 रुपयापेक्षा जास्त विकता येणार नाही. त्यानंतर तो सॅनिटायझरचा काळा बाजार कोरोनामध्ये कमी झाला, त्याला मॅक्झिमम सेल प्राईस म्हणतो. तशी आपण मॅक्झिमम सेल प्राईसला शेवटी अंतिम मंजुरी ही दिली जाते आणि त्याच्यामध्ये काय होतं डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड हे सुचवतात आणि कमाल विक्री किंमत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक हेच देतोय म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. शेवटी ह्याचा सारांश देतोय मित्रांनो, हे असं सांगण्यापेक्षा सारांश देतोय. तुम्ही डायरेक्ट लिहून घ्या. MSP CACP ठरवते. MSP आणि FRP आहे ना ते CACP ठरवते आणि सेसा अंतिम मान्यता देते, ती लिहून घ्या. मी काय सांगतोय ती पेन पेपर घ्या आणि तुमच्या पुस्तकात लिहून घ्या म्हणजे तुमचं काय कन्फ्युजन राहणार नाही. बघा मित्रांनो, MSP आणि FRP CACP ठरवते आणि सेसा अंतिम मान्यता देते. सेंट्रल इश्यू प्राईस आहे ना ते नीती आयोग ठरवते. सेंट्रल इश्यू प्राईस म्हणजे सरकारनं कितीला विकायचं. मिनिमम एक्सपोर्ट प्राईस कांद्या बटाट्यासाठी असते ते डायरेक्टर जनरल ऑफ. अरे तुमच्यातलं कोणापैकी अनम्यूट केलंय कोणी तर म्यूट करा प्लीज, म्यूट करा. आता एक्सपोर्ट प्राईस आहे त्यामुळे डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ठरवत आहे ते. त्याच्यानंतर मॅक्झिमम सेल प्राईस म्हणजे कापूस बियाणं आहेत ते मॅक्झिमम कितीनं विकायचे तर त्या सगळ्या गोष्टी आहेत ते कृषी सहकार शेतकरी कल्याण ज्या सहसचिव आहेत कृषी सहकार आणि शेतकरी कल्याणचे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत ते मिळून ठरवतात. समजलं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा अनम्यूट होत आहे तर प्लीज म्यूट करत चला, रेकॉर्डिंगमध्ये तो आवाज तसाच राहील.
पुढे जातोय मित्रांनो. आता आपण फायनान्सचा एक पॉईंट बघूया. आता बघा आधीच आपण बघितलं होतं 15%च्या आसपास फक्त आपला म्हणजे त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि जो भांडवल म्हणून आपण परत वापरतो त्याला आपण काय म्हणतो, भांडवल निर्मितीतील वाटा, तो फक्त 15%चा आहे. कारण शेतकऱ्यांना त्याच्यात उत्पन्न किंवा नफा एवढा मिळत नाही की त्यापासून ते त्यांच्या शेतीची वाढ करू शकतील. जसं आपल्या इथलं रिलायन्सचे अंबानी आहेत, ते काय करतील, त्यांच्या जिओमधनं उत्पादन जास्त मिळवतील आणि उद्या भाजीपाल्याची जी दुकान आहेत ते असे स्टोअर तयार करतील किंवा रिलायन्स स्मार्ट मोठ्या प्रमाणात तयार करतील. त्यासोबतच केबल नेटवर्क विकत घेतील, कारण ते जिओमधनं पैसे कमवत आहेत आणि ते दुसरा उद्योग उभा करतायत. तसे शेतकऱ्याच्या बाबतीत अपवादानच मिळतं की 5 एकर शेती असणारा शेतकरी त्यानं सोयाबीन आणि गव्हाचं उत्पादन चांगलं घेतलं किंवा सोयाबीन ज्वारी चांगलं घेतलं आणि बाजूला 2 एकर शेती त्याच उत्पादनातून घेतलं, असं अभावानंच आढळतं. त्यामुळं त्यांना वित्त किंवा फायनान्सची मोठ्या प्रमाणात गरज असते आणि शेतकऱ्यांना जी कर्ज द्यावी लागतात ते 3 गटात विभाजित केली जातात. एक असतात लघु मुदतीचे कर्ज, त्याची किंमत जी मुदत असते ते 15 महिन्यापेक्षा कमी मुदतीचे कर्ज असतात, त्याला लघु मुदतीचे कर्ज म्हणतो. अशी लघु मुदतीचे कर्ज कशासाठी लागतील मित्रांनो, ह्याला पीक कर्ज नाव सुद्धा फेमस आहे. तर शॉर्ट टर्ममध्ये बियाणं खतं खरेदी करायची असतील किंवा कौटुंबिक कर्ज असतील तर त्यासाठी हे लघु मुदतीचे कर्ज घेतले जातात. मध्यम मुदतीचे कर्ज आहे ते 15 महिने ते 5 वर्ष असे आहेत. तर ते जमिनीत सुधारणा करायची असेल, गुरं खरेदी करायची असतील तर त्यासाठी मध्यम मुदतीचे कर्ज घेतले जातात. दीर्घ मुदतीचे जे कर्ज असतात ते 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे असतात आणि ते मोठ्या अमाऊंटचे असतात. म्हणजे ते 5 लाखपेक्षा जास्त, 5 लाख, 10 लाख, 20 लाख अशा पद्धतीचे असतात. तर ते शेत जमिनीत सुधारणा करायची असेल, समजा जमिनीचं सपाटीकरण करायचं असेल, बांध घालायचे असतील, अतिरिक्त जमीन खरेदी करायची असेल किंवा पंप घ्यायचा असेल, इंजिन घ्यायचं असेल, ट्रॅक्टर घ्यायचं असेल तर त्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज घेतात. आता बघा, ज्यावेळेस आपण प्लॅनिंग कमिशन चालू केलं होतं त्यावेळेस आपण संस्थात्मक कर्ज वाढली पाहिजे यासाठी पाठपुरावा केला होता. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता त्यावेळेस 90% जास्त कर्ज होती ते सावकाराकडून दिली जाणारी होती आणि सावकाराकडून दिली जाणारी कर्ज चक्रवाढ व्याजीमुळं किंवा महिन्याला त्याचा व्याजाचा दर 15-20% असतो आणि ते शेतकऱ्याची पिळवणूक करतात. कारण 2 ते 3 महिन्यात ते डबल पण होतात, काही ठिकाणी ते 6 महिन्यात डबल होतात. त्यामुळं जे इन्स्टिट्यूशनल कर्ज आहेत, इन्स्टिट्यूशनल म्हणजे काय तर बँकेने दिलेली कर्ज ह्याच्यामध्ये वाढ करणं, कारण ते आर्थिक पिळवणूक करत नाहीत. असा प्रश्न डायरेक्ट विचारला होता आयोगाने, त्याचे उद्दिष्ट काय आहेत किंवा संस्थात्मक कर्जाचे फायदे काय आहेत, तर ते शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत नाहीत. त्यासोबतच संस्थात्मक कर्जाचा उद्देश हा व्याज कमवण्यापेक्षा शेतकऱ्यांची उत्पादकता वाढावी अशा पद्धतीचा असतो. कारण आपण पीक कर्ज फक्त 4% दराने देतो, त्यामधला जो बँकांना तोटा येतो तो शेवटी सरकार भरून काढतो. म्हणजे SBI तो तोटा सहन करत नाही, कारण SBIला RBI कडनं 8% दराने मिळत असेल बँक रेटनं आणि त्याने जर शेतकऱ्यांना दिलं तर मग उद्या SBI बँकच बंद करावं लागेल. तुमच्यापैकी ज्याचं अनम्यूट होत आहे ना त्यांनी प्लीज म्यूट करा तुमचं. तर तो जो मधला गॅप आहे तो भरून काढायचं काम कोण करतं, तर सरकार सबसिडी देऊन करतं किंवा सरकार त्या बँकेला डायरेक्ट थेट ते पैसे वळते करतं. तर त्यासोबतच संस्था कर्जाबरोबरच आर्थिक मार्गदर्शन पण करतात. म्हणजे SBI मध्ये ॲग्रिकल्चर ऑफिसर पण असतो, तो त्यांना मार्गदर्शन करतो. संस्थात्मक कर्जाचे व्याजदर कमी असतात, पारदर्शक असतात आणि सोयीचे असतात. म्हणजे जर सावकार असेल तो महिन्याला 10% व्याज घेतो, तिथंच जे SBI सारख्या संस्था आहेत ते वर्षाला फक्त 4%, म्हणजे महिन्याला किती येणार आहे 0.40% पण येत नाही, तेवढं कमी व्याजदर घेतात. तर त्याचे फायदे आहेत, त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. आता सगळ्यात जास्त वाटा जो आहे ना कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचा तो व्यापारी बँकाचा वाढलेला आहे. तर बघा 84-85 मध्ये तो सहकारी बँकेचा जास्त होता, 9-10 मध्ये तो 17% झालाय सहकारी बँकेचा. कारण महात्मा फुले सारख्या मोठ्या मोठ्या पतसंस्था होत्या ज्या सोलापूर जिल्ह्यात कार्यरत होत्या किंवा मोठ्या जिल्हा पतसंस्था होत्या त्या अडचणीत आल्यात. म्हणजे रायसोनी सारखी पुण्याची संस्था असेल, महात्मा फुले सारखी सोलापूरची संस्था असते, अशा पतसंस्था बुडल्या किंवा बुडीत निघाल्या. त्यामुळे सहकारी क्षेत्रावरचा लोकांचा विश्वास डळमळीत झाला आणि कर्ज देण्याचा जो प्रमाण आहे, कारण त्यांच्याकडे ठेवीच कमी झाला, त्यामुळे कर्ज देण्याचं प्रमाण हे व्यापारी बँकाचं वाढलेलं आहे. जवळपास 3/4 म्हणजे 75% आसपास कर्ज हे व्यापारी बँका देतात. व्यापारी बँका म्हणजे SBI सारख्या बँका, SBI असेल, कॉस्मॉस असेल, खाजगी व्यापारी बँका किंवा सरकारी व्यापारी बँका. सहकारी बँका म्हणजे काय तर पतसंस्था किंवा जिल्हा सहकारी पतसंस्था यासारख्या सहकारी संस्था. तर ते एक गोष्ट लक्षात ठेवा.
आता जिल्ह्यातल्या ज्या पतगरजा आहेत ते शेतकऱ्याच्या गरजा असतील ते भागवण्यासाठी 1969 मध्ये अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली होती. 1975ला RRB सुरू झाली. आता ह्याच्याविषयी डिटेल गोष्टी आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. जे प्रायमरी सेक्टर लेंडिंग आहे म्हणजे प्रायमरी सेक्टर लेंडिंगचा जो निर्बंध किंवा जे अपरिहार्यता आहे ती प्रत्येक बँकेवर टाकण्यात आलेली आहे, ती फॉरेनची असो किंवा भारतीय असो. तर ते 40%चं लक्ष हे व्यापारी बँकांना टाकण्यात आलं आहे. त्यापैकी 18% हे कृषी क्षेत्रासाठी आहे. त्यासोबतच 1963ला ॲग्रिकल्चर रिफायनान्स कॉर्पोरेशनची सुद्धा स्थापना झाली होती. त्याच्यापासून पुढं नाबार्ड कशी स्थापन झाली बघा. ॲग्रिकल्चर रिफायनान्स कमिशन 1963ला स्थापन झाली होती. ॲग्रिकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1975ला स्थापन झालं होतं. तर ARC आणि ARDC ह्या दोन्हीचं एकत्रितीकरण करून 1982ला नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारसीवरून करण्यात आली होती. तर ती लक्षात ठेवा. ARC आणि ARDC. ARC 1963चे, ARDC ॲग्रिकल्चर रिफायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या दोन्हीचं एकत्रीकरण करून नाबार्ड 1982ला स्थापन केले. नाबार्ड ह्याच्यामध्ये कृषीपत व ग्रामनियोजन हा सुद्धा सेल ॲड करण्यात आला होता. या 3 संस्था आहेत ARC, ARDC आणि कृषीपत विभाग आणि ग्रामनियोजन पतकक्ष यांच्या एकत्रीकरणातून 1982ला 12 जुलै ही तारीख पण लक्षात ठेवा. आणि खूप मोठी संस्था आहे. 12 जुलै 1982ला नाबार्डची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर कृषी पुरवठा समिती म्हणून RV गुप्ता या समितीची स्थापना रिझर्व्ह बँकेने केली होती. पण ही शेतकऱ्याच्या विरोधातच होत्या सगळ्या शिफारसी. त्यामुळे ह्याच्या शिफारसी सरकारनं नाकारल्या. पण कुठल्या आहेत ते बघूया जरा. व्यापारी बँकांना कर्जावरील व्याजदर ठरवण्याची पूर्ण मुभा द्यावी. म्हणजे सध्या शेतकऱ्यांना तुम्ही कमी पैशात कर्ज द्या म्हणताय ना, तर त्यामुळे बँकाचा तोटा होतोय. त्यामुळे व्यापारी बँकांना कर्जावरील व्याजदर ठरवण्याची पूर्ण मुभा द्या असं त्यांनी सांगितलं. 18% कृषी कर्ज पुरवठ्याचे जे लक्ष आहे ना ते कमी करावं. हेच गोष्ट नरसीएम 1 पण सांगितली होती. कमिटी ऑन फायनान्शियल सिस्टीम होती ना, ते नरसीएम 1 समिती 1992ची, त्यांनी सुद्धा सेम शिफारस केली होती. 18% कृषी पुरवठ्याचं जे लक्ष आहे ना ते कमी करा. त्यासोबतच क्षेत्रीय विकास दृष्टिकोन याच्यामध्ये सुधारणा करा. म्हणजे अग्रणी बँक योजना किंवा RRB आहे त्यामध्ये क्षेत्रीय दृष्टिकोन सुधारणा स्वीकारला होता, त्यामध्ये सुधारणा करा असं त्यांनी सांगितलं होतं. पण हे शेतकऱ्याच्या विरोधात जाणार असल्यामुळं गुप्ता समितीच्या शिफारसी भारत सरकारने स्वीकारल्या नाहीत. त्यानंतर बघा सावकारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1946ला मुंबई सावकार कायदा हा इंग्रजांनी केला होता. ब्रिटिशांचा हा कायदा 2014च्या अध्यादेशाने दुरुस्त करण्यात आला. नवी अध्यादेश 16 जानेवारी 2014ला लागू केला आणि 26 जानेवारीच्या ग्रामसभेमार्फत किंवा ग्रामसभेमध्ये अध्यादेशांची वाचन आणि चर्चा केली. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं तर सावकारांना जे कर्जापोटी बळकवलेल्या जमिनी आहेत ते शेतकऱ्यांना परत दिल्या जातील. सरकारचा जो अवजवी व्याज आकारण्याचा जो पद्धत आहे त्याच्यावर बंधनं घातली जातील. जर लायसन्स न घेता सावकारी गेली तर त्याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला जाईल आणि या अध्यादेशाचं जर उल्लंघन केलं तर 5 वर्ष आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा पण ठेवली. तर हे लक्षात ठेवा. या अध्यादेशात 5 वर्ष आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा आहे. तर हे सावकारी विषयीची महाराष्ट्राचा अध्यादेश खूप महत्वाचा आहे. आता पुढे एक किसान क्रेडिट कार्ड स्कीम आहे 1998ला सुरू झाली होती. आता ह्याच्यामध्ये बघा तुमच्या पुस्तकात पण दिसत असेल किसान क्रेडिट कार्डचा फोटो. तर ते 1998ला सुरू करण्यात आली होती. 2004 मध्ये ह्याचा लाभ कृषी आणि कृषी संलग्न व्यक्तींना पण देण्यात येत होता, पण गैर कृषीमधील कृषीपूरक क्रियांना दिला जाईल असं सांगितलं. ह्याचा अर्थ काय तर समजा हे किसान क्रेडिट कार्ड आधी शेतकऱ्यांना दिला जात होता, त्याच्यानंतर तो दूधवाल्या व्यक्तीला किंवा दूध विकणाऱ्या किंवा डेअरीवाल्यांना पण दिला जायला लागला. परत किसान क्रेडिट कार्ड जो शेतकऱ्यांना खत विकतो त्या खत विकणाऱ्या व्यक्तीला सुद्धा किसान क्रेडिट कार्ड देण्याचं जे पुढे आहे त्याचं वाढवण्यात आलं. किंवा एखाद्याचं पोल्ट्री फार्म असेल तर पोल्ट्री फार्म चालवणाऱ्या व्यक्तीला कृषी संलग्न तर त्याला सुद्धा किसान क्रेडिट कार्ड देण्याची तरतूद 2004 पासून सुरू केली. 2006-07 पासून दीर्घ मुदतीचं कर्ज त्यामार्फत देण्याची सुरुवात झाली. हा सुद्धा प्रश्न विचारला होता. 2006-07ला दीर्घ मुदतीचं कर्ज देऊ लागलं. 2012 पासून स्मार्ट कार्ड देण्याची सुरुवात झाली. स्मार्ट कार्ड म्हणजे काय चिप असलेलं कार्ड, म्हणजे ते तुम्हाला तांब्याची चिप दिसत असेल. आधीच्या काळात मागं पट्टी असायची, डेबिट कार्ड जुना बघितलं असेल. स्मार्ट कार्ड मध्ये तसं तांब्याची तशी पट्टी असते
त्याच्यामध्ये तुम्ही समोरनं स्वाईप करायचा नसतो, तर तो समोरनं घुसवायचा असतो आतमध्ये. तुम्ही बघितलं असेल स्मार्ट कार्ड पद्धतीचं किसान क्रेडिट कार्ड द्यायची सुरुवात 2012 पासून झाली होती आणि त्याची शिफारस PM बसिन या समितीने केली होती. तर बघा आता हे जे स्मार्ट कार्ड असणार आहे त्याचं जे कर्ज घेण्याची पातळी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. समजा एखादा शेतकरी आहे त्याच्याकडे 2 एकर जमीन आहे, तर त्याची कर्ज घेण्याची जी पातळी असेल ती कमी असणार आहे 20,000, कारण तो तेवढंच फेडू शकतो. पण एखाद्याकडे 70 एकर जमीन असेल तर ते काय करणार आहे, त्याची जी पातळी असणार आहे ती 20,000 वरून वाढून 2 लाख 3 लाख करू शकतो, कारण त्याला परत ते फेडता येऊ शकते. जर त्याने वेळेवर कर्ज फेडलं तर त्याची जी पातळी आहे ती सुद्धा वाढवली जाते पुढं. आता जी परतफेड असते किसान क्रेडिट कार्ड मधून काढलेली जी कर्ज असतात त्याची लघु मुदतीची कर्ज 12 महिन्यात फेडायला लागतात आणि जर फेडले नाही तर दुसऱ्या वर्षात त्याच्यामध्ये घट आणली जाते. बघा बाकीचे जे लघु मुदतीचे कर्ज आहेत ते किती महिन्यासाठी आहेत, 15 महिन्यासाठी आहेत. पण किसान क्रेडिट कार्डची जी कर्ज आहेत ते 12 महिन्यात फेडावे लागतात. जर वेळेवर फेडले नाहीत तर मग त्याचे जे पुढचं लिमिट आहे ते लिमिट कमी केलं जातं. दीर्घ मुदतीचे कर्ज आहे ते 5 वर्षापर्यंत फेडता येतील. आता तारण काय असतं तर किसान क्रेडिट कार्डसाठी बँका पीक तारणावर 1 लाख रुपयापर्यंत कर्ज देतात. पीक तारणावर 1 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं. पीक तारण आणि सोबत कॉन्ट्रॅक्ट केला तर 3 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि 3 लाखापेक्षा जर जास्त कर्ज घ्यायचं असेल तर त्याला कुठली तर संपत्ती मॉर्गेज करावी लागते. ह्याचा अर्थ काय होतो मित्रांनो, तर 3 लाखापर्यंत कर्ज हा फक्त पिकावर घेता येतो, म्हणजे पीक आणि करार करून 1 लाखापेक्षा जास्त, म्हणजे कुठलीही संपत्ती मॉर्गेज न करता 3 लाखापर्यंत कर्ज हा किसान क्रेडिट कार्डवरून शेतकरी घेऊ शकतो. ज्यांनी किसान क्रेडिट कार्ड घेतलाय त्याला 50 रुपयामध्ये वैयक्तिक अपघात विमा काढून दिला जातो. तर ही सुद्धा त्याची एक फॅसिलिटी आहे, ते पण लक्षात ठेवा. 50 रुपयामध्ये त्याचा विमा उतरवला जातो. आता ह्याच्यामध्ये सुधारणा काय झाली किंवा कुठली गोष्ट नवीन ऍड झाली तर ते व्हॅल्यू ॲडिशन करून घ्या. ज्यांच्याकडे जुनी एडिशन आहे किंवा ज्यांच्याकडे पुस्तक 10वी एडिशन आहे त्यांनी जरा त्यामध्ये हायलाईट करा. ह्याच्यामध्ये काय सांगितलंय तर 2020 पासून PM किसान योजनेच्या सर्व लाभार्थीपर्यंत KCC पोहोचवण्यासाठी विशेष अभियान सुरू केलंय. KCC म्हणजे किसान क्रेडिट कार्ड. हे लक्षात ठेवा. त्यासोबतच किती किसान क्रेडिट कार्ड वितरित झाले तर 1.87 कोटी हा आकडा पण विसरू शकतात. 2021 पर्यंत 1.87 कोटी किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले होते. आता मच्छीमार आणि पशुपालन करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा ती लागू झालेली आहे. 2004लाच आपण कृषी आणि कृषीपूरक व्यक्तींसाठी लागू केली होती. आता मच्छीमार आणि पशुपालन करणाऱ्या व्यक्तीवर कोविडच्या काळात आपण जास्त भर दिला होता आणि 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा आपण आत्मनिर्भर भारत ह्याच्यामध्ये घोषित केली होती. 2.5 कोटी शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचं. पुढे बघा कृषी कर्जासाठी व्याज अनुदान योजना. आता 2006-07 पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. त्याच्यामध्ये काय असणार आहे तर इंटरेस्ट सबसिडी फॉर ॲग्रिकल्चर किंवा इंटरेस्ट सबसिडी सबवेन्शन स्कीम असं म्हटलं जातं. त्यामध्ये कमान 3 लाखापर्यंत सूट दिली जाते. आता हे सगळं वाचलं ना तुमचं खूप जास्त कन्फ्युजन होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या वर्षी इफेक्टिव्ह 5% असेल आणि नंतरच्या पुढील वर्षी फक्त 4% व्याज द्यावं लागेल. आता ह्याच्यासाठी दीपक मोहिंती समिती होती ना, त्याने काय सांगितलं होतं की व्याज सवलत योजना टप्प्याटप्प्याने बाद करा आणि त्याच्याऐवजी एक वैश्विक विमा योजना सुरू करा. आणि तर समोर घेऊन आपण 2016 पासून प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सुरू पण केली आहे. विमा योजना असेल तर काय होईल की परत शेतकऱ्यांना आपल्याला कर्ज देण्याचीच गरज पडणार नाही, कारण विम्यामधूनच त्यांना पैसे मिळतील. जरी त्याचा पीक फेल्युअर झालं किंवा पीक सुद्धा आलं नाही तर विमा काढलेला असल्यामुळे त्याला काहीतरी अमाऊंट त्यामधून मिळेल आणि शेतकऱ्यांना कर्जच घेण्याची गरज लागणार नाही. तर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम बंद करा म्हणून दीपक मोहिंती समितीनं 2015 मध्ये सांगितलं होतं. तर ते एक लक्षात ठेवा. आता अशीच एक महाराष्ट्र सरकारची योजना आहे, महाराष्ट्रातील डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना. ही 5 जुलै 2010 ला जाहीर करण्यात आली होती आणि लघु मुदतीच्या पीक कर्जावर
पंजाबराव देशमुख व्याज अनुदान योजना होती. सध्या पंजाबराव 1 लाख ते 3 लाखापर्यंत 1% व्याज आहे. त्यामध्ये 1 लाखापर्यंत असेल तर 0% व्याज आहे आणि 3 लाखापर्यंत जर कर्ज असेल तर 1% व्याज द्यावं लागतं. 1 लाख ते 3 लाखच्या दरम्यानचं असेल तर 1% व्याज आणि 1 लाखापर्यंत जर कर्ज असेल तर 0% व्याज आहे. तर ते लक्षात ठेवा. बाकीच्या सगळ्या गोष्टी वाचायची काही गरज नाही. फक्त मी शॉर्टमध्ये काय सांगितलं तुम्हाला, पंजाबराव योजना 2010 पासून चालू झाली. व्याज सवलत योजना, इंटरेस्ट रिबेट स्कीम. त्यामध्ये 1 लाखापर्यंत कर्ज असेल तर 0% व्याज असेल. 1 लाख ते 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज असतील तर त्याला 1% व्याज द्यावं लागेल. आता पुढची एक योजना आहे महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना. आता नैसर्गिक संकटामुळे जे शेतकरी कर्ज फेडू शकले नाहीत त्यांचे कर्ज 1 जून 2017 पर्यंत माफ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. उद्या आपण विमा हा पॉईंट घेऊया. उद्या विमा हा पॉईंट आणि त्याच्या पुढचे पॉईंट कव्हर करूया. आजच्या पुरतं इथं थांबूया. जे लेक्चर आहेत ते मी आता एकदम अपलोड करण्याचा प्रयत्न करेन उद्यापर्यंत. तर धन्यवाद मित्रांनो. रेकॉर्डेड लेक्चर पण ऐका. रेकॉर्डेड ऐकण्यापेक्षा लाईव्ह या, जेणेकरून तुमच्या अभ्यासात सातत्य राहील आणि काही गोष्टी तुम्ही चॅटमध्ये विचारू शकताय. धन्यवाद मित्रांनो.